ही आनंदाची बातमी मी जाऊन लगेच माईंना सांगते. मी पण आईंना सांगून येते. त्या कधीपासून देवासमोर बसल्यात. थांबा. माझी एक अट आहे. आता काय? या वरवंट्यानं माझ्या बरोबर माझ्या आखाड्यात एक कुस्ती खेळली पाहिजे. हा बाबा ठरला. तयार आहे मी. हो कोणी मध्ये यायचं नाही. थांबा तिथे. काका नको खरंच. माता माझी एक अट आहे. बोल ना बोल. या हडम्यानी माझ्याशी गाण्याच्या भेंड्या खेळायच्या. त्यात जर का तो हरला तर कुस्ती कॅन्सल. अरे चालेल चालेल. तुला काय वाटलं इतक्या वर्षात मला काय गाणी माहीत झाली नसतील? गाऊन दाखव ना. गाऊन दाखव. छ वरून गाणं गाऊन दाखव. म्हणजे छवरनं गाणंच नाही. हो छडी रे छडी कैसी गले में पडी. छडी रे छडी. बाबा तुम्ही हारलात. राईट. मी हारलेलो नाहीये. मी जिंकलोय. एक गोड सुस्वरूप मुलगी सून म्हणून मी जिंकलोय. आणि राधा बेटी हे सगळं तुझ्यामुळे झालं बरं का. आम्ही आमच्या जुनाट चिन्हांनाच पीळ देत बसलो होतो. कुठे आणि कशा गाठी मारायच्या असतात ते कळलंच नाही कधी. पण आज तुझ्यामुळे हे कळलं नाही का रे वरवंट्या. मग आणि मी ठरलं. चिरगुट. अरे काय रे तुझी. एक काम कर. उद्यापासून माझ्या आखाड्यामध्ये यायचा. का? अरे असा तयार करतो तुला. आणि एक लक्षात ठेव व्यायासाठी सगळं फुकट. हे सगळं राधामुळे झालं हो माई. ती नसती तर काय झालं असतं. तिने समजावलं शेवटी प्रभाच्या बाबांना आणि वल्लभ भाऊजींना सुद्धा. म्हणून मग मन बदललं त्यांचं. नाही तर भाऊजीमुळे ऐकायलाच तयार नव्हते. अगदी हट्टालाच पेटले होते. मुलीचा बाप आहे ना. अगं मुलगी मोठी झाली हे कुठल्या बापाला मान्य होईल. पण आता सगळं नीट झालंय ना. आता कसं अगदी बरं वाटतंय ग. राधाची पण दृष्ट काढून घे हो. मुलगी अगदी गुणाची आहे. कुणाची नजर लागू नये ग. खरंच हो दृष्टच काढायला हवी राधाची. माई आपली राधा आता अगदी पक्की काळे झाली ना. म्हणजे मला काय वाटतं माहितीये, ती आता नुकतीच या घरात आली असं वाटतच नाही मला. असं वाटतं की खूप वर्ष ती इथेच आहे. म्हणजे या घरची सून नाहीच आहे, मुलगीच आहे ती ना. हो ना. काही लोक का समजून हाती आलेला हिरा फेकून देतात. त्याला कोण काय समजवणार. असं कोण करतंय. अगं असं व्हायला नको कधी असं म्हणाले मी. असं कसं होईल. आपल्या घरात असं कधीच होणार नाही. आणि हो माई आता घना आणि राधाचं सगळं सुरळीत चाललंय. लवकरच घरात पाळणा आले आणि तुमची पणजी होण्याची इच्छा पूर्ण होईल बघा. इतकी स्वप्न बघू नकोस ग देवकी. माई तुम्ही आणि असं बोलताय. काय झालं माई. नाही ग. आजचा आनंद आज साजरा करावा.
दुसऱ्या आनंदाचा माग घेण्यात काय अर्थ आहे? आज इतकी छान गोष्ट घडले काळे कुटुंबात, आईस्क्रीम मागवलंच की नाही? हो विसरलेच, मी आत्ता सांगते दिगंबरला ऑर्डर द्यायला. आईस्क्रीम, छान छान आईस्क्रीम. थँक्यू राधा. कुहूचं लग्न. अरे तू थँक्स काय म्हणतोयस घनश्याम? ज्याला जे मनापासून हवं असतं ते त्याला मिळावं एवढंच वाटतं मला नेहमी. मलाही असंच वाटतं. ज्याला जे हवंय त्याला ते मिळावं. दुर्दैवाने लोकांना माझ्याबद्दल असं नाही वाटत. मला जे हवंय ते मला मिळावं असं लोकांना माझ्याबद्दल कधी वाटणार आहे देव जाणे. आपल्याला जे हवंय असं आपल्याला वाटतं ते खरंच आपल्याला हवंय का हे तपासून बघायला हवं एकदा. तू मला टोमणं मारतेस का राधा? नाही घनश्याम, मी तुला नाही, अरे मी स्वतःशी बोलले खरंच. राधा, खूप करतेस तू माझ्या घरच्यांसाठी. तेही खूप कौतुक करतात तुझं, आणि ते कौतुक योग्यही आहे आणि खरंही आहे. यू डिझर्व इट. आज तू नसतीस तर कुहूचं लग्न नसतं जमू शकलं. कुहूचं लग्न तुझ्या आणि फक्त तुझ्यामुळे नक्की झालंय राधा, आणि त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून थँक्स. घनश्याम तू प्लीज मला थँक्स म्हणू नकोस प्लीज. काय हे सगळं जे मी केलंय ते तुझ्या बहिणी करता नाही केलं, ते मी माझ्या कुहू करता केलंय. ही सगळी माझीच माणसं आहेत. उद्या आपल्या दोघांमधलं नातं संपेल कदाचित, पण मला जे वाटतं ते वाटणं तर नाही ना बंद होणार. हो, काय करताय तुम्ही इथे एकटेच? हे घ्या आईस्क्रीम घ्या. ठेव ठेव. घ्या ना आता. हो, मी काय म्हणतो, म्हणजे तू ते ठरवलंयस तुमचं जे काय करायचंय ते लग्न, माहिती आहे मला, मान्य. पण तरी अभ्यास करायचा आहे, तू पण आणि त्यांनी पण. हो. नाही नाही, शेवटी शिक्षण महत्वाचं आहे. होय. हा होय. आणि जरा ना नीट टाइम टेबल आखत जा. अरे आयुष्यात सुद्धा नाही, जेवढा उत्साह लग्न ठरवताना दाखवलास ना तेवढा उत्साह ऍडमिशनच्या वेळेस दाखवला असतास तर मग अशी कागदपत्रांची शोधाशोध करायची वेळ आली नसती ना.
बाबा माझी मार्कशीट सापडत नाहीये, माझं बर्थ सर्टिफिकेट हरवलंय, मला काय पेनच सापडत नाहीये. पेन ओ बाबा काय झालंय तुम्हाला? तुम्ही मला सारख्या सारख्या सूचना देऊ नका. टाइम टेबलच आखून अभ्यास कर आणि काय ती डॉक्युमेंट्स सगळी फाईल करून ठेव. अरे हे काय, मला माहिती आहे सगळं आणि माझं लग्न ठरलंय आता. नाही इतके दिवस ना हे सगळं मी करायचो. नाही ठीक आहे, आता बोलव त्याला एक दिवस, शिकवतो ना त्यालाही सगळं कसं सांभाळायचं असतं, काय करायचं असतं, सगळी कागदपत्रही कशी सांभाळायची असतात आणि तुलाही कसं सांभाळायचं असतं ते. बाबा ऐका ना, ते आईस्क्रीम वितळत आहे. हो माहिती आहे मला, खाणार आहे. लहानपणी ना तू कुहू सारखा आईस्क्रीमसाठी हट्ट करायचीस. मनात आलं की सगळं, लग्नही तसंच ठरवून मोकळी झालीस ना तू. शेवटी काय, प्रत्येक पालकांना ना मुलांचे फक्त हट्ट पुरवायचे असतात. तू एवढी मोठी कधी झालीस ग आणि का, कशासाठी? म्हणजे ऐका ना, ऐका ऐका, मी तुमच्यासाठी लहानच असणार आहे ना, नेहमी असणार आहे की नाही? मग तुम्ही काय इतके इमोशनल होताय बाबा? कारण मला माहिती नाही आहे अशा वेळेला काय आणि कसं बोलायचं असतं ते. हे बघा, तुम्ही असं बोलणार असाल ना तर मला आता खरंच रडायला येईल. ए नाही नाही नाही, रडू नकोस तू नाही रडायचंस. बेडी आहे का तू? तू त्या पहिलवानांच्या घरी जाणार आहेस ना. त्यांना काय वाटेल, जशी रडकी मुलगी प्रभातनी सून म्हणून घरात आणली, प्रभातनी सून म्हणून घरात आणली. एकू मला सांग ना, खरंच मी खूप त्रास दिला का तुला? ना मी माहितीये मला की मी तुझ्या सासरच्यांशी भांडलो, तुमच्या लग्नालाही खूप विरोध केला मी. पण काय झालं ना कू, ते ना असे खूप शेवटचे प्रयत्न होते ग, असे फुटकळ म्हण त्याला, की तू मोठी व्हायलाच नको होतीस मला, असे तू लहानच राहायला हवी होतीस. त्यासाठी सगळं चालू होतं ते. पण काय होतं ना, शेवटी प्रत्येक बापाला ना कधी ना कधीतरी हे मान्य करावंच लागतं ना की आपली मुलं आता मोठी झाली आहेत. कळतं सगळं, पण ते मान्य करायला ना मला खूप वेळ लागला ग तू. जा जा जा, सगळ्यांना आईस्क्रीम देऊन ये जा. तुम्हाला माहितीये ना, तुम्ही मला खूप आवडता ते. एक 2-5 मिनिटात होईलच पाक. तिक छान वाटतंय मला. आता पुन्हा एकदा याद्या, खरेदी, लग्नाची गडबड सुरू होणार. वहिनी, कुहू किती पटकन मोठी झाली ना. अगं माझा तर विश्वासच बसत नाहीये कुहूचं लग्न होणार आहे याच्यावरती. तिचं लग्न झालं ना तरी सुद्धा माझा विश्वास बसणार नाहीये. अहो कसा संसार करणार आहे ही मुलगी? त्या दोघांना ना अजूनही आपलं लग्न असं परीकथाच वाटतेय. काही नाही, छान करेल सगळं. आपलं लग्न झालं तेव्हा आपण कुठे ग इतके मॅच्युअर होतो. हा खरंय. मग पण खरं सांगू, हे सगळं ना राधामुळे पॉसिबल झालं बघ. किती छान हँडल केलं ग तिने सगळं. नाहीतर मी आपली टेन्शन पायी ना नुसती रडत बसले होते. खरंय, राधा घरात आल्यापासून ना आपल्या सगळ्यांना असं वाटतं की कुठलाही प्रॉब्लेम आला तरी ती अगदी नीट समजून सॉल्व्ह करेल. हो ना? मग आहेच माझी सून गुणाची. त्यांची ऍक्टिंग
मैत्रिणीची सून आहे ना ती गुणाची. माझी बाबा मैत्रीणच आहे ती. हो का? मैत्रीण आहे तुझी? मग सांगू का मैत्रिणीला बोलायला? म्हणजे काय विचारतेस काय? सांग ना. तीच बोलेल ना उल्काशी. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं म्हणजे मला असं वाटतंय की आता छान घरात लग्नाची तयारी चालू आहे, तर मग हाताबरोबर अजून एक लग्न उरकून टाकूयात ना. लागल्या हाती उरकायला ती काही कोशिंबीर आहे का? अगं म्हणजे मुलगा नको त्याच्यासाठी रजिस्टरवर काय मी एकटी सह्या करणार आहे का? उल्का एवढंच ना? एवढंच ना? म्हणजे अगं मग बघू की मुलगा. मी ह्यांना सांगते ना. आणि हे बघ तुला मला काय सांगायचंय की तुझ्या पाहण्यातही कोणी असेल ना तर आम्हाला सांग मोकळेपणाने. संकोच करू नकोस उल्का. आता कुठे लग्न विघ्न? त्यात काय झालं? त्यात काय झालं? माझा ऐक ना, हे बघ माझ्या बहिणीचा जो दीर आहे ना त्याचा एक मित्र आहे अगं, तो सिंगलच आहे. आणि ना तो हा सॉरी ते प्रोफेसर आहेत फिजिक्सचे. फिजिक्स? हो फिजिक्स हे PhD आहेत डॉक्टर. हो. पण मला नाही, प्लीज नाही. अगं मुंबईत आले ते आता. मग तुला नुसतं बघायला काय हरकत आहे? एकदा भेटायला काय हरकत आहे? मी म्हणते माझं वय नाही राहिलंय लग्नाचं. अगं ऐक, हे बघ जोडीदार शोधायला वय अमुकच पाहिजे असं काही नसतं ग. हे बघ पण तू जरा ऐकून तर घे काय म्हणतो ते. एकदा तू काय म्हणालीस की फक्त मुलगा म्हणजे तुझी तयारी आहे. काय ऐकतच नाही हो आपले. अगं आपल्याला ना नीट बोलता येत नाही ग हिच्याशी. अगं खरंच आपण राधालाच सांगूया ना. खरे कसं ना छान असं समजावून सांगेल तिला. मैत्रीण आहे ना. वैनुडी काय माझं लग्न ठरलं प्रभातसोबत. खरोखरच ठरलं. तुझ्यामुळे ठरलं. थँक्यू. काय म्हणालीस तू? थँक्यू. कुहू आपल्या माणसांचे कुणीसे फॉर्मली आभार मानतं का? हा का लग्न ठरल्यावर झालीस तिकडची? सासरचे वेळ लागले तुला? नाही ग तसं नाही. वैनुडी तुला माहिती का, तू समजा घनादादाशी लग्न करून आमच्या घरी आली नसतीस ना तर मला नाही वाटत मी घरात कधीच कुणाला प्रभात बद्दल सांगू शकले असते. मला ना तू अशी उबदार गोधडी सारखी वाटतेस वैनुडी. नाहीतर एखाद्या उंच पहाडासारखी जो सतत असतो माझ्या मागे. हल्ली तर मला असं वाटायला लागलं आपण लहानपणापासूनच्याच मैत्रिणी होत आणि कानगोष्टी खेळत मोठ्या झालोत एकत्र. काय बोलतेय मी वेड्यासारखं? मला कळतच नाही बे, सांगताच येत नाही अगं मला नेमकं कसं वाटतंय ते. तुला सांगता येत नसलं तरी मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. मला पण खूप आनंद झालाय तुझं लग्न ठरलं. व्हेरी हॅपी फॉर यू. वैनुडी आता माझं लग्न होऊन मी सासरी जाईन ना आणि सासरी गेल्यावर माहेरी पण येईन ना परत. पण मी माझ्या आईकडे किंवा आजीकडे नाही येणार. मी तुझ्याकडे येईन वैनुडी माहेराला. थँक्यू. घरामध्ये कसं मस्त उत्साहाचं वातावरण आहे. असं वाटतं की काहीतरी सणच आहे. हे असं वातावरण ना शेवटपर्यंत राहायला पाहिजे. सगळं चांगलं सुरू आहे पण गोधडीला अजूनही ठिगळ जोडायचं राहिले. म्हणजे ते तुला नाही कळणार. ए माई आता घना आणि राधाजवळ बाळासाठी हट्ट करायचा नाही. नाही रे. माऊली वहिनी माऊली तुम्हाला बोलवत आहेत का? आता कोड्यात पडले आहेत. हा काय? तुम्ही वर्तमानपत्रातली जी काही कोडी सोडवता ना त्यातली काही कोडी तशीच कोरी राहिलेली आहेत. ती वर्तमानपत्रे रद्दीत द्यायची आहेत का रद्दीवाल्याकडून कोडी सोडून आणायची आहेत?
अरे मी आहे ना अजून. हा माई आलो आलो. बोला. माऊली, शामराव अजून काही सुधारायला तयार नाही. आता नाटकाचा शेवटचा अंक सुरू करावा लागणार आपल्याला. काही काळजी करू नका, मी 3री घंटा देतो. पण माई माऊली, पुढच्या नाटकाचं तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या बरं. जरा आपल्या गँगच्या 4थ्या मेंबरला फोन लाव. अच्छा. भ्रमणध्वनीची ध्वनी कशी वाटते पहा. हॅलो, मी माई बोलते. बोला माई. शामरावाला आता धडा शिकवायची वेळ आली आहे प्राची. जशा आणि ज्या वेगानं घडामोडी घडतायत ना, त्या बघता आता हातपाय हलवायला हवेत. शामराव राधाच्या मनाशी खेळतोय. नाही माई, अगदीच असं काही नाहीये. आमची गप्पू सुद्धा याला जबाबदार आहेच. पण कळेल, तिलाही कळेल आणि जमाई बापूंना सुद्धा. काही कळत नाही त्याला. मी चांगली ओळखून आहे. अगं, पाठीत 2 रट्टे बसल्याशिवाय नाही वटणीवर येणार तो. एखादी गोष्ट आपल्यापासून कायमची हिरावली जाणार आहे याची दाहकता कळल्याशिवाय अक्कल यायची नाही त्याला. पण माई, मग आता करायचं तरी काय?